कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ नये म्हणून हे 10 नियम पाळा. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा चांगलं वागतो, लोकांना मदत करतो, त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्यासोबत उभे राहतो. पण अनेक वेळा काही लोक आपल्या चांगुलपणालाच आपली कमजोरी समजतात आणि हळूहळू आपला गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. कधी गोड बोलून आपलं काम करून घेतलं जातं, तर कधी आपल्या शांत स्वभावाचा वापर केला जातो. अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपण इतकं चांगलं वागूनही लोक आपल्याशी असं का वागतात. खरं तर चांगुलपणा चुकीचा नसतो, पण काही नियम पाळले नाही तर लोक आपल्याला सहज गृहीत धरू लागतात. म्हणून आज आपण अशा 10 नियमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे पाळले तर कोणीही तुमचा सहज गैरफायदा घेऊ शकणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. प्रत्येक गोष्टीची सवय लोकांना लागू देऊ नका. तुम्ही एखाद्याला 1-2 वेळा मदत केली तर ती चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्ही प्रत्येक वेळी त्याच व्यक्तीसाठी धावत गेलात तर हळूहळू त्याला त्याची सवय लागते. नंतर ती व्यक्ती मदतीची अपेक्षा करू लागते आणि एक दिवस तुमच्या चांगुलपणाचाच गैरफायदा घेतला जातो. म्हणून मदत करा, पण प्रत्येक वेळी स्वतःलाच जबाबदार समजू नका. लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्यांना तुमची अनुपस्थिती जाणवते. 2. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देण्याची सवय सोडा. अनेक लोकांची सवय असते की ते प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसतात. आपण कुठे जात आहोत, काय करत आहोत, एखादा निर्णय का घेतला याबद्दल ते प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतात. पण हुशार माणूस प्रत्येकाला उत्तर देत बसत नाही, कारण जे लोक खरंच तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांना सतत स्पष्टीकरणाची गरज नसते. आणि जे लोक तुमच्यावर संशय घेण्याची सवय ठेवतात त्यांना कितीही समजावलं तरी ते समाधानी होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात तुमचा वेळ आणि मानसिक शांतता वाया घालवू नका. गरज असेल तिथेच बोला आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. 3. तुमचा वेळ किती मौल्यवान आहे हे लोकांना कळू द्या. तुम्ही प्रत्येक वेळी लगेच उपलब्ध होत असाल, प्रत्येक फोन लगेच उचलत असाल आणि प्रत्येक कामासाठी तयार होत असाल तर काही लोक तुमच्या वेळेची किंमत करेनासे होतात. हळूहळू त्यांना वाटू लागतं की तुम्ही त्यांच्यासाठी नेहमीच मोकळे आहात. अशा वेळी अनेक जण तुमच्या कामाचा आणि तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ लागतात. त्यामुळे स्वतःच्या वेळेला महत्त्व द्या. तुमचीही काही स्वप्न, काही जबाबदाऱ्या आणि काही गरजा आहेत हे लोकांना तुमच्या वागण्यातून जाणवू द्या. कारण जो माणूस स्वतःच्या वेळेचा आदर करतो त्याचा इतर लोकही आदर करतात. 4. लोकांच्या शब्दांपेक्षा त्याच्या सवयी ओळखा. अनेक लोक खूप गोड बोलतात, मोठमोठी आश्वासनं देतात आणि सुरुवातीला खूप चांगले वागतात. पण काळ जसजसा पुढे जातो तसतसं त्यांचं खरं रूप दिसू लागतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. ती व्यक्ती इतरांशी कशी वागते, अडचणीच्या वेळी कशी साथ देते आणि तिचं वागणं किती सातत्यपूर्ण आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण माणसाचा खरा स्वभाव त्याच्या शब्दांनी नाही तर त्याच्या रोजच्या सवयींमध्ये आणि कृतीतून दिसून येतो. 5. तुमच्या प्रत्येक योजनेची माहिती सगळ्यांना देऊ नका. आयुष्यात काहीतरी नवीन करायचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण काही लोक एखादी योजना तयार होताच ती सगळ्यांना सांगायला सुरुवात करतात. यामुळे अनेक वेळा त्यांना नकारात्मक बोलणारे, टीका करणारे आणि त्यांचा उत्साह कमी करणारे लोक भेटतात. हुशार माणूस मात्र आधी शांतपणे काम करतो आणि यश मिळाल्यावरच त्याबद्दल बोलतो. कारण प्रत्येक जण तुमच्या यशासाठी आनंदी असेलच असं नाही. त्यामुळे तुमची स्वप्न, तुमच्या योजना आणि तुमचं ध्येय याबद्दल विचारपूर्वक बोला. 6. प्रत्येक वेळी तुम्हीच समजूतदारपणा दाखवू नका. नातं टिकवण्यासाठी समजूतदारपणा महत्त्वाचा असतो, पण प्रत्येक वेळी तुम्हीच माघार घेतली, तुम्हीच शांत राहिलात आणि तुम्ही सगळं समजून घेतलं तर काही लोक त्याला तुमची मजबुरी समजू लागतात. हळूहळू त्यांना वाटू लागतं की चूक झाली तरी तुम्ही सगळं सांभाळाल. त्यामुळे योग्य वेळी स्वतःचं मत स्पष्टपणे मांडायला शिका. नातं टिकवताना स्वतःचा स्वाभिमान आणि मनशांती गमावू नका, कारण नातं दोन्ही बाजूंनी जपलं गेलं तरच ते मजबूत राहतं. 7. लोक तुम्हाला कसं वागवतात ते लक्षात ठेवा. काही लोक फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच तुमची आठवण काढतात. त्यांचं काम झालं की ते पुन्हा दूर जातात. अशा लोकांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. नातं टिकवणं चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक वेळी फक्त तुम्हीच प्रयत्न करत असाल तर थोडा विचार करायला हवा. लोक तुमच्याशी कसं बोलतात, तुमचा किती आदर करतात आणि अडचणीच्या वेळी तुमच्या पाठीशी उभे राहतात का ते पहा. कारण खरी नाती गरजेपुरती नसतात, ती विश्वास आणि आपुलकीवर टिकलेली असतात. 8. स्वतःच्या भावना प्रत्येकासमोर उघड करू नका. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही दुःख, काही अडचणी आणि काही कमकुवत गोष्टी असतात. अनेक वेळा आपण समोरची व्यक्ती आपली आहे असं समजून आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट तिला सांगून टाकतो. पण प्रत्येक जण तुमच्या भावना समजून घेईल असं नाही.
काही लोक तुमच्या दुःखात सहभागी होतील, तर काही लोक योग्य वेळ आल्यावर त्याच गोष्टीचा तुमच्या विरुद्ध वापर करतील. त्यामुळे कोणासमोर किती बोलायचं आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हुशार माणूस प्रत्येकाला आपल्या आयुष्याची सगळी पानं उघड करून दाखवत नाही. तो वेळ घेऊन माणसं ओळखतो आणि मगच आपल्या भावना व्यक्त करतो. 9. नाही म्हणण्याची भीती बाळगू नका. अनेक लोक फक्त समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून प्रत्येक गोष्टीला होकार देतात. सुरुवातीला हे चांगुलपणाचं लक्षण वाटतं, पण हळूहळू लोक त्याचा गैरफायदा घेऊ लागतात. प्रत्येक वेळी तुम्हीच मदत कराल, तुम्हीच वेळ द्याल आणि तुम्हीच सर्व काही सांभाळाल अशी त्यांची अपेक्षा तयार होते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच नम्रपणे नाही म्हणायला शिका. कारण प्रत्येक गोष्ट स्वीकारणं म्हणजे समजूतदारपणा नसतो. तुमच्याही काही मर्यादा, काही जबाबदाऱ्या आणि काही प्राधान्यक्रम असतात. योग्य ठिकाणी नकार देणं ही सुद्धा एक महत्त्वाची कला आहे. 10. स्वतःची किंमत स्वतः ओळखा. जो माणूस स्वतःचा आदर करत नाही, त्याचा इतर लोक सहज गैरफायदा घेतात. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःच्या वेळेची, मेहनतीची आणि भावनांची किंमत ओळखा. इतरांना मदत करा, चांगलं वागा, पण स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता, तेव्हा लोकही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. स्वतःचा स्वाभिमान जपा, तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि कोणाच्याही दबावाखाली येऊन तुमची तत्त्व बदलू नका. लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःची किंमत ओळखतो त्याचा गैरफायदा घेणं कोणालाही सोपं नसतं. मित्रांनो, चांगुलपणा हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे, पण त्या चांगुलपणाला योग्य मर्यादा असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला मदत करा, सर्वांशी प्रेमाने वागा, पण स्वतःचा आदर आणि मनशांती गमावू नका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता, तुमच्या वेळेचं महत्त्व समजता आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेता, तेव्हा कोणालाही तुमचा गैरफायदा घेणं शक्य होत नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.